सो गाइज आपण काल कंपाऊंड स्टेटमेंट स्टार्ट केला होता. समजा जर का आज कोणी नवीन असेल म्हणजे त्यांचं जर का आज फर्स्ट लेक्चर असेल, बरोबर, याच्या आधीचे लेक्चर्स त्यांनी केलेलेच नाहीत समजा फॉर एक्झाम्पल, त्यांना हा आजचा लेक्चर नाही समजणार आहे. सो मी त्यांना रिक्वेस्ट करतोय लॉजिकचा लेक्चर नंबर 1, लॉजिकचा लेक्चर नंबर 2 हे 2 लेक्चर आधी तुम्ही यार पाहून घ्या, व्यवस्थित प्रिपेअर करून घ्या आणि त्याच्यानंतर हा आपला आजचा लेक्चर नंबर 3 तुम्हाला इथे अटेंड करायचा. येस, तर पहा आता काय सांगतो मी तुम्हाला. इथे आपला स्टडी करतोय आपण आता कंपाऊंड स्टेटमेंट विषयी. कंपाऊंड स्टेटमेंट काय असतं रे? आपण काल शिकलो की 2 सिंपल स्टेटमेंटला जॉईन करायचं कंपाऊंड स्टेटमेंट बनतो. सिंपल स्टेटमेंटला जॉईन करायचं कंपाऊंड स्टेटमेंट बनतो. आता मला तुम्ही फक्त हे सांगा यार की हे जे आपण 2 कंपाऊंड स्टेटमेंटला जॉईन करतोय ना, तर कनेक्टिव्ह काय काय वापरतो? मला असं वाटतं की आपण अँड वापरतो, आपण ऑर पण वापरतो, त्याच्यानंतर आपण इफ देन पण वापरतो. काय काय? इफ देन पण वापरतो. त्याच्यानंतर आपण इफ अँड ओनली इफ पण वापरतो. इफ अँड ओनली इफ पण वापरतो, बरोबर ना? आणि फायनली आपण गाईज नॉट पण वापरतो. नॉट समजतं का? नॉट म्हणजे निगेशन, लाईक जे काही बोललं त्याच्या उलटं बोलायचं फक्त. सो मुलांना असे काही कनेक्टिव्ह आहेत. हे पहा, रिव्हिजन थोडंसं फास्ट करून घेऊया कालच्या लेक्चरचं, ओके, सो दॅट आजच्या लेक्चरमध्ये पुढे प्रोसीड करू शकतो आपण. ओके, सी गाईज, अँडचा सिम्बॉल असा असतो, ऑरचा सिम्बॉल असा उलटा असतो, इफ देनला असं ॲरोने इंडिकेट केलेलं असतं, इम्प्लिकेशन बोलतो आपण त्याला. इफ अँड ओनली इफला मुलांना आपण असं डबल ॲरो मारलेला असतो, डबल इम्प्लिकेशन असं बोलतो. आणि नॉट किंवा निगेशनचा जो सिम्बॉल असतो तो हा असा असतो. पहा, निगेशनचा सिम्बॉल आहे एस, झोपलेला एस काढायचा असा. ओके, सो गाईज दीज आर दी कनेक्टिव्ह. ओके, किंवा हे आपण कंपाऊंड स्टेटमेंट बोलू शकतो यांना. हे कनेक्टिव्ह आहेत आणि असा कनेक्टिव्ह यूज केल्यानंतर जो कंपाऊंड स्टेटमेंट बनतो त्याला बोलतो आपण, काय बोलतो रे? कंजंक्शन. इथे काय बोलतो आपण? डिसजंक्शन. आता खरं तर हे इतकं इम्पॉर्टंट नाहीये, नावं वगैरे काय बोलतो काय नाही ते सोडून द्या खरं तर, बट चलो यार लिहितो मी. याला काय बोलतो रे? कंडिशनल बोलतो का? मला असं वाटतं याला आपण कंडिशनल बोलतो. आणि याला आपण काय बोलतो? कोणी सांगेल का चॅट बॉक्सवरती? मला असं वाटतं सर्वांनीच सांगा बरं चॅट बॉक्सवरती फटाफट की यार याला काय बोलतो आपण? इफ अँड ओनली इफला काय बोलतो? चलो चॅट बॉक्सचा यूज करा. 50-60 तरी आन्सर धपाधप दिसले पाहिजे मला फास्ट. इफ अँड ओनली इफ. बाय कंडिशनल बोलतो का? बाय कंडिशनल, 2 कंडिशनल, सो बाय कंडिशनल, बरोबर ना रे? यार मुलांना आपण याला बाय कंडिशनल बोलतो. आणि हे जे तुम्हाला दिसतं ना हे नॉट, ओके, काही नाही यार, त्याला निगेशन बोलतो आपण. ओके, काय बोलतो अरे मुलांना आपण? त्याला निगेशन बोलतो. अच्छा, चार्टचं सेटिंग चेंज करू का? ओके ओके, येस येस येस, हां, एव्हरीवन वरती केलं अरे चार्टचं सेटिंग. ओके, सो गाईज हे असा विषय आहे इथे. मी म्हणलं ठीक आहे, चलो काही हरकत नाही. आज जरा पुढे पहा काय सांगतो. तर टेबल्स इम्पॉर्टंट आहेत. आता इथून पुढे ना टेबल इम्पॉर्टंट आहेत. बघा, टेबल मी आता पहिले याचा टेबल तुमच्याशी डिस्कस करतोय, अँड वाला टेबल डिस्कस करतोय. अँड वाला टेबलमध्ये काय असतं माहिती का? एक जरी फॉल्स असेल ना तर आन्सर फॉल्स असतो. या दोघांमध्ये एक जरी फॉल्स असेल तरी आन्सर फॉल्सच आहे. या दोघांमध्ये एक जरी फॉल्स, अरे दोघे फॉल्स आहेत, आन्सर इज फॉल्स. दोघे जर का ट्रू असतील तरच ट्रू आहे आन्सर, अदरवाइज इट इज फॉल्स. सो हा टेबल आपण काल डिस्कस केला होता. मला थोडेसे इनपुट द्या बरं. टेबल डिस्कस केले होते ना रे आपण मुलांना? टेबल डिस्कस केले होते ना आपण? म्हणजे हा टेबल तुम्हाला माहिती होता ना? येस ना, बरोबर. सर्व टेबल डिस्कस केलेले आपण, इन्क्लुडिंग निगेशन वगैरे. हा पहा सेकंड स्टेटमेंट डिसजंक्शन वाला, म्हणजे इथे ऑर असतो. पहा, ऑर मध्ये काय असतं रे? एक जरी ट्रू असेल तर आन्सर इज ट्रू. अबे एक जरी ट्रू असेल ना आन्सर इज ट्रू. दोघांमध्ये एक जरी ट्रू असेल तर आन्सर ट्रूच असतो. एक जरी ट्रू, अरे दोघे फॉल्स आहे, मग आन्सर फॉल्सच क्लेम करायचं डायरेक्टली. दोन्ही फॉल्स असतील तर आन्सर फॉल्सच क्लेम कराल ना रे. समजलं का? बरोबर. एक जरी ट्रू असेल तर आन्सर इज ट्रू असं आपण क्लेम केलं होतं काल, बरोबर. हा होता मुलांना ऑरचा टेबल. ऑर डिसजंक्शन. मी पुढे जातोय थोडस. हा कंडिशनल आहे. पहा, कंडिशनल मीन्स तो ॲरो, इफ देन. पहा इथे ना फक्त एकच फॉल्स आहे. पहा, ट्रू इम्प्लाइज फॉल्स. हे पहा, ट्रू इम्प्लाइज फॉल्स, तोच फक्त फॉल्स आहे, बाकी सर्वजण ट्रू आहेत. फक्त आणि फक्त ना रे एकच फॉल्स आहे. पहा कोणता फॉल्स आहे? नीट पहा, नीट हा वाला. ट्रू इम्प्लाइज फॉल्सच फक्त फॉल्स असतो, बाकी सर्वजण ट्रू असतात. येस, याचे नोट्स पण काढलेत ना रे काल तुम्ही? काय म्हणता?
नोट्स काढलेले आहेत का? आज आपल्याला खूप सारे क्वेश्चन्स करायचे आहेत, सो म्हणून जस्ट मी विचारतोय की रिव्हिजन पण मी त्यासाठीच करून देतोय की क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम फेस नको करायला आपण कोणी. ओके, जाऊ मग मी पुढे. आता पहा रे, बाय कंडिशनल मध्ये बहुतेक मी असं सांगितलं होतं वाटतं की सेम सेम असेल, सेम 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 तर ट्रू. हे पहा रे, सेम 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 मीन्स एफ एफ, आन्सर इज ट्रू. पण जर का डिफरंट डिफरंट असेल, हे पहा रे, डिफरंट डिफरंट असेल तर फॉल्स, डिफरंट डिफरंट असेल तर फॉल्स. समजलं तुम्हाला? सेम सेम असेल तर ट्रू, सेम सेम असेल तर ट्रू, डिफरंट डिफरंट असेल तर फॉल्स, डिफरंट डिफरंट असेल तर फॉल्स. सिंपल, इतकं सिंपल आहे हे. ओके, आणि जाऊ आता फायनली लास्ट जो होता आपला निगेशनवाला. निगेशन तर काहीच नाही रे. हे पहा, हा पी स्टेटमेंट आहे आणि त्या पीचं निगेशन आहे, म्हणजे उलटं बोलायचं फक्त डायरेक्टली. ट्रू बोलला की फॉल्स बोलायचं, फॉल्स बोलला की ट्रू बोलायचं, याच्यापेक्षा आणखीन काहीच नाही आहे इथे. ट्रू बोलला की फॉल्स बोलायचा, फॉल्स बोलला की ट्रू बोलायचं, बस उलटं बोलायचं, रिव्हर्स करायचं, सिंपल. तर हा झाला कंटेंट, आणि आता आपण फोकस करतोय न्यूमरिकल्स वरती. सो गाईज, हा एक्सरसाइज नंबर 1.1 चे न्यूमरिकल्स आहेत. ओके, पहा बरं क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतोय. क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतोय पहा जरा नीट लक्ष द्या. काय म्हणताय? राईट दी फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली. हे पहा रे, सिम्बॉलिकली लिहायचं म्हणतात ते. पहिलं जरा वाचतो मी. नागपूर इज इन महाराष्ट्र, याला मी पी बोलतो. काय बोलतो? पी. हे पहा रे, अँड आहे ना इथे, अँड अँड आहे म्हणून अँडचा सिम्बॉल देतो यार मी इथे. त्याच्या पुढे काय रे? चेन्नई इज इन तमिळनाडू, त्याला मी बोलतोय क्यू. सिंपल. सो त्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म हा असा आहे, पी अँड क्यू. फक्त ना तुम्हाला इथे असं लिहायला लागतं, लेट लेट पी बी काय काय, नागपूर इज इन महाराष्ट्र, क्यू बी चेन्नई, ओके, इज इन तमिळनाडू. बस इतकं लिहायला लागतं तुम्हाला फक्त. समजलं तुम्हाला? पण आता हे आपण आजच्या सेशनमध्ये काय हे लिहित बसणार नाही. हे असं तुम्हाला समजलं ना, पी काय आहे, क्यू काय आहे, बरोबर. आपण फक्त सिम्बॉलिक फॉर्म लिहायचे डायरेक्टली, म्हणजे थोडंसं फास्ट होईल, कारण की आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्यावरती फोकस ठेवायचा. ओके, सो मी हे रब करू का मग? बघा बरं समजलं का? मला असं वाटतं ऍटलिस्ट पहिला क्वेश्चन जरा व्यवस्थित लिहून घ्या, जसं मी आत्ता इथे लिहिलंय. त्याच्यानंतर याच्या पुढचे ना हे लेट वगैरे असं काही लिहिणार नाही आपण, डायरेक्टली आन्सर लिहिणार आहे. ओके, पहा पहा पाहून घ्या व्यवस्थित मुलांना. चलो जाऊ का मग पुढे? पहा रे बाबा, रब करतो सर्व. आता सेकंड पहा रे, काय रे? ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ट्रायंगल इज इक्विलॅटरल, त्याला मी बोलतो पी. त्याच्यानंतर काय? ऑर आहे ना, ऑर. ऑरला असा व्ही असतो की नाही, बरोबर. पुढे काय? आयसोसलेस. दुसरा स्टेटमेंट तुम्हाला जर का फक्त वाटत असेल आयसोसलेस आहे, असं नाहीये. पहा ना, पूर्ण कंप्लीट स्टेटमेंट वाचा ना तुम्ही. असं ट्रायंगल इज इक्विलॅटरल और ट्रायंगल इज आयसोसलेस. तो जो दुसरा स्टेटमेंट आहे ना क्यू, तो ट्रायंगल इज आयसोसलेस असा स्टेटमेंट आहे. सो गाइस, सिम्बॉलिक फॉर्म तर पी और क्यू असा होणार आहे. सिम्बॉलिक फॉर्म इज पी और क्यू. ओके, डन ना? लगेच तुम्ही लिहून काढा बरं, पी और क्यू म्हणून. ओके, थर्ड वन पहा रे. थर्ड वन काय म्हणताय? थर्ड वन हे पहा, अँगल इज अ राईट अँगल. बाबा, अँगल इज अ राईट अँगल हा स्टेटमेंट मी पी बोलतोय. इथे इफ अँड ओनली इफ आहे. इफ अँड ओनली इफ म्हणजे सिंगल ॲरो की डबल ॲरो? मला वाटतं डबल ॲरो, बरोबर ना? इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल ॲरो. पहा पुढे काय? अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री, त्याला मी बोलतोय क्यू. सिंपल. सो गाइस, दिस इज पी डबल इम्प्लाइज क्यू. हा पी डबल इम्प्लाइज क्यू आहे. सिंपल. बाबा समजतं ना तुम्हाला की काही प्रॉब्लेम आहे? यस स्टुडंट्स, क्लिअर आहे का? पहा बरं व्यवस्थित. गाइस, हे तर पहा रे. आता पुढे पहा. नेक्स्ट मी हे रब करतो सर्व. आता फोर्थ वन पहा बरं. फोर्थ वन काय म्हणतं? फोर्थ वन मध्ये हे पहा, अँगल इज नायदर अक्यूट नॉर ऑब्ट्यूज. हे बाबा, नायदर नॉर. तुम्ही म्हणाल सर नायदर नॉर तर शिकवलंच नाहीये. हे पहा, अँगल इज नायदर अक्यूट म्हणजे काय? अँगल इज नॉट अक्यूट. हे पहा, काय म्हणायचं माहिती का? लेट पी बी दी स्टेटमेंट. काय पी स्टेटमेंट काय माहिती का? असं आहे पहा, पी स्टेटमेंट मीन्स अँगल इज अक्यूट. हा आपला पी स्टेटमेंट आहे. क्यू स्टेटमेंट काय माहिती का? इथे ऑब्ट्यूज दिसतं का तुम्हाला?
मग क्यू स्टेटमेंटला काय बोलायचं माहिती का मुलांनो? अँगल इज ऑब्ट्यूज असं बोलायचं. अरे क्यू स्टेटमेंटला मुलांनो अँगल इज ऑब्ट्यूज असं बोलायचं. ओके, मी म्हणलं ठीक आहे चलो. ओके, आता पहा जरा मी स्टेटमेंट वाचतोय पहा. अँगल इज नायदर अक्यूट म्हणजे अक्यूट नाहीये, मीन्स अँगल इज नॉट अक्यूट. नॉट अक्यूट, अक्यूट म्हणजे पी ना, सो नॉट अक्यूट. नॉर म्हणजे काय रे? नॉर म्हणजे काय तुम्ही मला हे सांगा. येस स्टुडंट्स, नॉर म्हणजे काय सांगा बरं मला. काय असतं नॉर म्हणजे? मला असं वाटतं नॉर म्हणजे अँड नॉट ऑब्ट्यूज असंच ना. नॉर म्हणजे नॉट नसतं. हे पहा नीट पहा, काय नॉर म्हणजे अँड प्लस नॉट. हे पहा अँगल इज नायदर अक्यूट नॉर ऑब्ट्यूज, मीन्स अक्यूट पण नाहीये अँड ऑब्ट्यूज पण नाहीये. अँड बोलो ना, अँड ऑब्ट्यूज पण नाहीये, मीन्स अँड नॉट ऑब्ट्यूज, बरोबर ना. सो अँगल इज नायदर अक्यूट अँड नॉट ऑब्ट्यूज असा त्याचा विषय पहा. सो गाईज दिस इज द सिम्बॉलिक फॉर्म. हा मुलांना त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. पाहून घ्या रे, व्यवस्थित समजलंय का? हा ना त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. ओके, आता मला असं वाटतं की हे जे 3 आहेत ना, हे 3 तुम्ही तुमच्या एंडवरती करा आणि कमेंट सेक्शनवरती हवं तर प्रायव्हेटवरती मला तुम्ही मेसेज करा. ओके, मग मी काय करीन पहा, एक 2 ते 3 मिनिट घेऊन त्याच्यानंतर बघेन मी यार की म्हणजे मी सोल्युशन सांगेन तुम्हाला आणि तुम्हाला फक्त व्हेरीफाय करायची कोणाचं किती करेक्ट आहे. ओके, सो 2 मिनिट घ्या बरं. आता हे पुढचे 3 सम्स मला करायचे. येस स्टुडंट्स, करा रे मुलांना. मला वाटतं हे तरी रब केलं तरी चालेल ना तुम्हाला, म्हणजे याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे ना. ओके, 14 आन्सर मला दिसतात. हे पहा सर्वांनी ट्राय करायचंय बरं, सर्वांनी ट्राय करा व्यवस्थित. ओके, ठीक आहे, पहा रे आता. येस, सांगतात सर्वजण, व्हेरी गुड. बघा मी काय सांगतो आता इथे, लक्ष द्या. नागपूर इज इन महाराष्ट्र. यार नागपूर इज इन महाराष्ट्राला मी पी बोलेन. ए सॉरी, काय जोल झालं, सॉरी. हा 5 झालं होतं ना. हा पहा रे, इफ ट्रायंगल एबीसी इज अ राईट अँगल ट्रायंगल ॲट बी म्हणे. इफ आहे ना, इफ. मग हे जे अंडरलाईन केलं ना, ट्रायंगल एबीसी इज अ राईट अँगल ॲट बी, हा आहे आपला पी. तुम्हाला समजतं का? इफ देन आहे म्हणजे ॲरोवाला ॲरो. म्हणलं ठीक आहे, ॲरो काढला इथे. आणि हा जो दुसरा आहे ना रे, तो आहे क्यू. सिंपल. अब इतकं सोपं आहे. मी म्हणतो चलो आता हा बघा, पहा बरं काय. हे पहा, हिमा दास विन्स गोल्ड मेडल. अरे हिमा दास विन्स गोल्ड मेडल, त्याला मी बोलतोय पी. आणि पुढे हे जे इफ अँड ओनली इफ दिसतं ना तुम्हाला, इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लिकेशन. शी रन्स फास्ट. आता शी रन्स फास्ट जे आहे ना, त्याला मी क्यू बोलतोय. सिंपल. अँड फायनली जो लास्ट वाला आहे ना, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. तुम्हाला समजतं का? हे नॉट आहे, नॉट. मी काय करीन माहिती का? एक्स इज इरॅशनल. पहा नीट पहा काय. एक्स इज इरॅशनल नंबर, त्याला मी पी बोलेन, पण इथे नॉट आहे ना, सो म्हणून नॉट इरॅशनल नंबर. बटचं मिनिंग समजतं का? बट म्हणजे अँड असतं. बट आणि अँड सारखं असणार आहे. ओके, बटच्या जागी अँड पण यूज करू शकतो ना मी तिथे. ओके, अँड पुढे काय रे, एक्स इज अ स्क्वेअर ऑफ इंटीजर, त्याला मी क्यू बोलतोय. बघा बरं, हे तिन्ही क्वेश्चन्स करेक्ट आलेले आहेत का तुमचे? येस स्टुडंट्स, हे तीनही क्वेश्चन करेक्ट आले आहेत का कोणाचे? पहा बरं, असे नोटिफिकेशन आहेत पहा हे, बरोबर.
पाहून घ्या रे, व्यवस्थित पाहून घ्या मुलांना. जाऊ मग मी पुढे. ओके, आलेले आहेत, बऱ्याच जणांचे आलेले आहेत. अच्छा, काही जणांचे 2 करेक्ट आहेत. ओके फाईन. येस येस, व्हेरी गुड. जाऊ मग मी पुढे. मला वाटतं आता हे बस आहे. ओके, अच्छा, लास्ट वाला एक्सप्लेन करू का? 1 रॉंग. ओके, लास्ट वन एक्सप्लेन करू काय? लास्ट वन काय आहे? ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, लास्ट वाला करतो. पहा काय, हे पहा, एक्स इज इरॅशनल नंबर, लेट दॅट बी स्टेटमेंट पी. पण हा काय म्हणतोय, एक्स इज नॉट इरॅशनल. हे बघा, पीचा मिनिंग काय माहिती का? एक्स इज इरॅशनल हा पीचा मिनिंग आहे. बट नॉट म्हणजे काय? निगेशन लावायचं. सो आता हे रीड करते मी काय रीड करेन? समजा जर का मी असं लिहिलं ना, लेट पी बी एक्स इज इरॅशनल नंबर. ओके, लेट क्यू बी, क्यू म्हणजे दुसरा स्टेटमेंट काय माहिती का? एक्स इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर. असे मुलांना 2 स्टेटमेंट आहेत. पण इथे नॉट लागलाय ना, इथे नॉट लागलाय ना, मग मी नॉट म्हणजे निगेशन यूज करतो. मग त्याच्यानंतर हा पहिला स्टेटमेंट आहे, त्याला मी पी लिहितोय. बट मीन्स अँड, आणि त्याच्यानंतर हा सेकंड स्टेटमेंट, ज्याला की मी क्यू लिहितोय यार, सिंपल. सो हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. ओके, मी जातोय जरा पुढे जातोय, पहा, लक्ष द्या. नेक्स्ट सम गाईज, हे पहा रे, आता इथे ना तुम्हाला टेबल लागणार आहे. बरं, आजचा अटेंडन्स तर कालच्यापेक्षा पण चांगला. गुड, ठीक आहे. तर पहा, आता मला वाटलं काही ठिकाणी बहुतेक आज इलेक्ट्रिसिटीचा इश्यू आहे, सो कदाचित थोडेसे जास्त अब्सेंट राहतील असं एक्सपेक्टेड होतं, बट तसं झालेलं नाही आहे. ओके, सो व्हेरी गुड. नाव सी, काय विषय आता इथे पहा रे, आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आहे. बरं, ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. मला कोणी सांगेल का 4 इज ऑड काय आहे? 4 इज ऑड काय आहे? फॉल्स आहे. 4 थोडी ना ऑड आहे. त्याच्यानंतर ऑर आहे ना, हे पहा इथे, पहा इथे. त्याच्यानंतर हे काय? ऑर आहे ना, ऑर. सो ऑरचा ऑर लिहिला मी इथे. 1 इज प्राईम काय रे? 1 इज प्राईम. अरे 1 इज प्राईम पण फॉल्स आहे. 1 काय प्राईम नंबर नाहीये. 1 इज नॉट प्राईम नंबर. हा, प्राईम नंबर म्हणजे प्राईम नंबर 2 पासून सुरू होतो. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, म्हणजे असे नंबर्स ज्यांना आपण डिवाइड नाही करू शकत कशाने, बरोबर. बट 1 एक्सेप्शन आहे. 1ला आपण कन्सिडर नाही करत प्राईम मध्ये. ते म्हणतात 1 इज प्राईम, बट 1 इज नॉट प्राईम गाईज. तो रॉंग सांगतात ते, म्हणजे ते फॉल्स बोलतात. सो आता सांगा बरं, फॉल्स ऑर फॉल्स? आन्सर तर फॉल्स असणार आहे. हे सर्वांनाच माहिती, बरोबर ना? नाही, सर्वांना माहिती असं नाहीये, टेबल ज्यांना माहिती त्यांना माहिती, म्हणून म्हणतोय की टेबल पाठ केला पाहिजे. अदरवाईज तुम्ही एक काम करू शकता, टेबल तुमच्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे तुम्ही, आणि त्याच्यानंतर मग हा सेशन लाईक असं अटेंड केला पाहिजे. समजा जर का टेबल पाठ नसेल तरची गोष्ट करतोय बरं मी. टेबल इम्पॉर्टंट आहे. विदाउट टेबल तर काही समजणार नाहीये तुम्हाला. ओके, हे पहा रे, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. तुम्ही मला सांगा रे, 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर आहे का? मला तरी आहे वाटतं. दॅट इज ट्रू गाईज. आहे ना रे, 8चा स्क्वेअर 64, 8 स्क्वेअर इज 64 ना. सो 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. येस. पुढे बोलतात अँड. हे पहा, हा अँड जो आहे, अँडचा हा अँड. 46 इज अ प्राईम नंबर. ए सांगा रे बाबा, 46 प्राईम नंबर आहे का? प्राईम म्हणजे असा नंबर ज्याला डिवाइडच नाही करू शकत. 46ला तर डिवाइड करू शकतो आपण. सो गाईज दॅट इज फॉल्स. आणि काय असतं रे, अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल तर आन्सर काय असतो? फॉल्सच असतो. सो याचा पण आन्सर ना शेवटी फॉल्सच बनलेला. याचाही आन्सर मुलांना फॉल्सच बनलाय शेवटी. ओके, मग जाऊ मी रब करून पुढे जाऊ. पाहिजे आता थर्ड वन. 5 इज अ प्राईम नंबर. 5 प्राईम नंबर आहे का? येस ऑर नो? आहे वाटतं मला ते, म्हणजे हे ट्रू वाटतं मला. आहे ना, 5 तर प्राईम नंबर आहेच अरे. ओके, अँड पहा इथे अँड बोलतोय, अँड 7 डिवाइड्स 94. 7 94ला डिवाइड करू शकतो का? समजतं का? 7 94ला डिवाइड करू शकतो का? मला वाटतं नाही करू शकत. कम्प्लीट डिव्हिजन नाही होऊ शकत. अरे म्हणजे ते म्हणतात 7 डिवाइड्स 94 म्हणतात, बट होत तर नाहीये, म्हणून तो फॉल्स आहे. म्हणजे तो 7 डिवाइड्स 94 वाला फॉल्स आहे. मग सांगा बरं, हे काय असणार? शेवटी फॉल्सच असणार ना रे हा. समजतं तुम्हाला? हा फॉल्सच असणार शेवटी, विशेष नाही आहे काही. मतलब ठीक आहे यार, चलो ओके. जर रब करू काय? ओके, पाहता हा
हे पहा, इट इज नॉट ट्रू दॅट. इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे निगेशन टाकायचं असा. इट इज नॉट ट्रू दॅट. हे पहा रे, इट इज नॉट ट्रू दॅट माय नेम इज अलगेश म्हणजे माय नेम इज नॉट अलगेश असंच ना. हे पहा, इट इज नॉट ट्रू दॅट माय नेम इज अलगेश म्हणजे हे काही खरं नाही की माझं नाव अलगेश आहे, आणि दॅट मीन्स माय नेम इज नॉट अलगेश. बरोबर ना. सो म्हणजे निगेशन लावायचं पहिले, हे तुम्ही समजून घ्या. सो निगेशन ऑफ, हे काहीतरी बोलतायत यार, हे काही शिकला का कॉम्प्लेक्स नंबर म्हणून काही लेसन होता 11th मध्ये. ते म्हणताय 5 - 3i इज रियल नंबर म्हणे. बाबा हे आय माहिती का नाही तुम्हाला, आय काय असतो? आय म्हणजे अंडररूट मध्ये -1 असतो, आणि निगेटिव्ह नंबरचा कधी अंडररूट नसतो निघत, हे सर्वांना माहिती आपल्या. अरे म्हणजे हे मला असं वाटतं की हा फॉल्स आहे बहुतेक, हा थोडी ना रिअल नंबर आहे. म्हणजे तो स्टेटमेंट जो त्यांनी केलाय, हा जो स्टेटमेंट आहे मुलांना, हा स्टेटमेंट जो त्यांनी केलाय तो स्टेटमेंट तर फॉल्स आहे. अरे समजता का, तो स्टेटमेंट तर फॉल्स आहे. आणि सांगा बरं, निगेशन ऑफ फॉल्स काय असतो? अरे ट्रू असतो. निगेशन ऑफ फॉल्स काय असतो? ट्रू असतो मुलांना. सो दॅट आन्सर शुड बी ट्रू. ओके, आता हे जे पुढचे 3 सबटाइप्स आहेत ना रे, आता मी तुमच्याकडनं इतकंच एक्सपेक्ट करतोय की तुमचे मला आन्सर असे पाहिजे, ट्रू, फॉल्स, ट्रू, म्हणजे जे काही असेल ते. एका मेसेजमध्ये 3ही आन्सर पाहिजे असे, एकदा ट्रू म्हणजे कंटिन्युअसली, नाही का, विदाउट गॅप. जरा नीट विचार करा, आन्सर टाईप करा आणि पाठवा मला. ओके, बघूया किती मेसेजेस येतात. मिनिमम मी एक्सपेक्ट करतो की 100 तरी मिनिमम क्रॉस झालं पाहिजे इथं. ओके, चलो करा रे बाबा, करा. 3ही क्वेश्चनचे आन्सर पाहिजे मला. आरामात करा, घाई नका करू, ॲक्युरेसीला इम्पॉर्टन्स आहे जास्त. गुड. तुम्ही काय करताय माहिती का, तुम्ही एक आन्सर करताय. एक आन्सर केल्यानंतर तुम्ही ट्रू नका लिहू, हवं तर फक्त टी लिहा. मग लगेच एंटर मारलं की काय होतं, लगेच पुढचा दुसरा जो आन्सर असतो तुमचा, ओके, त्याच्यामध्ये 10 लोक वेगळे मेसेजेस करतात काहीतरी, नाही का, मग तुमचा दुसरा आन्सर कुठेतरी पुढे जातो. म्हणून म्हणलं होतं मी की एका मेसेजमध्ये ना 3ही आन्सर टाका, नाही का, अदरवाईज ते समजणारच नाही मला की तुम्ही काय काय देताय आन्सर. ओके, अरे आन्सरमध्ये थोडेसे व्हेरिएशन दिसतात मला आत्ता, पण सर्वांचे आन्सर असे ॲज सच सेम दिसत नाहीयेत. म्हणजे मेजॉरिटी ऑफ आन्सर आहेत सेम तसे, पण सर्वांचे दिसत नाहीत. रिझन माहीत नाही आता हे कशामुळे. ओके, येस स्टुडंट्स. ओके गाईज, आता मी करतोय, पहा तुमचे असेच आन्सर आहेत का मला सांगा तुम्ही. काय हे पहा, हे इफ वाला ना, इफ, हे पहा ना, इफ आणि देन आहे, म्हणजे समजून घ्यायचं की ॲरो आहे, ॲरोवाला. हे काय असतं रे, हे ट्रू आहे की फॉल्स आहे? मला तर हे फॉल्स वाटतं. फॉल्स आहे रे तो. 3 × 5 थोडी ना 8 येतो, नाही येत. इम्प्लिकेशन हे काय रे मुलांना, 3+5 जो आहे, 3+5 तो थोडी ना 15 येतो, तो 8 येतो. अरे म्हणजे तो पण फॉल्स आहे. आणि आपल्याला जर माहिती इम्प्लिकेशन मध्ये फक्त ट्रू इम्प्लाइज फॉल्स जर का असेल तरच फॉल्स असतो, अदरवाईज तो ट्रूच असतो. काही करा, ट्रूच असतो तो. म्हणजे हे जे आहे ना, हे ट्रू बनणार आहे. म्हणजे याचा जो आन्सर आहे ना मुलांना, तो ट्रू बनणार आहे. हे तुम्ही समजून घ्या, बरोबर, कारण की हा जो स्टेटमेंट आहे हा असा आहे तो की ट्रू बनणार आहे, 100% ट्रू बनणार आहे. सो पहिल्याचा आन्सर ट्रू आहे. अरे हा जो दुसरा आहे ना, मिल्क इज व्हाईट, येस मिल्क इज व्हाईट, ट्रू आहे. इफ अँड ओनली इफ, इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल ॲरो. स्काय इज ब्लू, हा स्काय ब्लूच असतो ना. सेम सेम असेल ना डबल इम्प्लिकेशन मध्ये, तर आन्सर ट्रू असतो. अरे म्हणजे हा पण ट्रू बनला, पहिला पण ट्रू होता, पहिला पण ट्रू, दुसरा पण ट्रू. मी म्हणलं ठीक आहे, चलो काही हरकत नाही. आता तिसरा बघूया बरं. 24 इज अ कंपोजिट नंबर. हे पाहता, कंपोजिट नंबर म्हणजे काय? असे नंबर ज्यांना आपण डिवाइड करू शकतो, बरोबर ना. म्हणजे प्राईम नंबर सोडून. प्राईम नंबर म्हणजे काय रे? असे नंबर ज्यांना आपण डिवाइडच नाही करू शकत. बट कंपोजिट नंबर म्हणजे असे नंबर्स ज्यांना आपण डिवाइड करू शकतो. 24 ला डिवाइड करू शकतो आपण. सो दॅट इज अ कंपोजिट नंबर, दॅट इज ट्रू. ऑर म्हणजे हे असा व्ही. 17 इज अ प्राईम नंबर. अरे आहे ना 17, प्राईम नंबर असतं रे 17. 17 ला कशानेच डिवाइड नाही करू शकत. सो दॅट मीन्स आन्सर इज गाइस ट्रू ना. कारण की ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तरी फायनल आन्सर शेवटी ट्रूच असतो. समजतंय तुम्हाला? ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल ना, फायनल जो आन्सर असतो आपला तो ट्रूच असतो. अरे विषयच नाही त्याच्यामध्ये. ओके, तर आता मी काय करतोय, जरा रब करतोय हे सर्व काही, जातोय पुढे.
बघा रे बाबा, पुढे जातो. ओके, सो पहा आता. अरे बाबा, आणखीन 2 सम्स आहेत असे, नाही का? तर मी काय म्हणतोय, आधी आपण क्वेश्चन नंबर 5 करूया जरा, त्याच्यानंतर जाऊया क्वेश्चन नंबर 4 वरती. ओके, पहा रे पहा. तुम्ही म्हणाल आज असं काही नाही आहे का सर, की एक असा कोणता क्वेश्चन विचारणार नाही आहेत का तुम्ही, की 100% सर्वजण रॉंगच सांगणार आहेत? येस, असा कोणता क्वेश्चन नाही आहे का? माहित बहुतेक आज नाही आहे, बहुतेक. बघूया आपण, तरी काही मिळाला तर ठीक. ओके, लक्ष द्या थोडंसं आता. हावाला करतो आम्ही आधी. ते म्हणतात राईट निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. अरे निगेशन लिहायचं आहे आपल्याला, निगेशन म्हणजे उलटं लिहायचं डायरेक्टली. तुम्ही सांगा बरं, तिरुपती इज इन आंध्र प्रदेशचा जो निगेशन आहे, हे पहा, निगेशन ऑफ तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, त्याचं निगेशन काय असणार रे? तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. सिंपल. समजतं का? इतकं सिंपल आहे. पण कधी कधी गोष्टी सिंपल वाटतात, बट कधी कधी चुकीचं पण होतं बरं ते. ओके, तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश, हा त्याचं निगेशन आहे. इतकं सिंपल आहे. जाऊ मी पुढे. ओके, येस, टेक्स्टबुक ना, हा मी बहुतेक टेक्स्टबुक काल विसरलो का रे पाठवायचा. एकच मिनिट होल्ड करा, काय पाठवून देतो मी, लगेच पाठवणार, तर अदरवाईज मी विसरून जाईल आणि परत मे बी मी पाठवणार नाही, तर प्रॉब्लेम नको व्हायला. ठीक आहे, तर पहा मुलांना, CMS चिंचवड रेग्युलर, कोहिनूर, शावनगर रेग्युलर. ओके, आणखीन कोणता बॅच आहे? न्यू स्टुडंटचं ना. येस, हे पहा मी टेक्स्टबुकचा PDF पाठवलेला आहे, तुम्ही डाउनलोड करा, तुम्ही रेफर करू शकता इन केस जर का तुमच्याकडे हार्ड कॉपी नसेल तर. ओके, मी जरा हे रब करतो. आता पहा, हे नेक्स्ट, याचा निगेशन करायचा आपल्याला. 3 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन. ओके, ते म्हणतात की 3 हा त्या इक्वेशनचा रूट नाहीये. मग आपण काय म्हणणार? 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन. फक्त नॉट कट करायला रे, कशाला स्टेटमेंट तरी लिहू पूर्ण, फक्त नॉट कट करा ना. पूर्ण स्टेटमेंट लिहिण्याची पण काही गरज नाही. 3 इज अ रूट ऑफ दॅट इक्वेशन. ओके, मग करू रब हे, बस फक्त नॉट कट करायचा. ए सांगा रे बाबा, आता हा सांगा मला. √2 इज अ रॅशनल नंबर. याचा निगेशन तुम्ही √2 इज नॉट अ रॅशनल नंबर असं लिहू शकता, की तुम्ही असं लिहू शकता, √2 इज इरॅशनल नंबर. ओके, की दोन्ही करेक्ट आहेत, और बोथ आर करेक्ट. ए बाबा सांगा, और बोथ आर करेक्ट. फर्स्ट करेक्ट, सेकंड करेक्ट, और बोथ आर करेक्ट. फर्स्ट करेक्ट, सेकंड करेक्ट, और बोथ आर करेक्ट. बघा, √2 इज अ रॅशनल नंबर म्हणतात ते. √2 इज अ रॅशनल नंबर. मी म्हणलं ठीक आहे, √2 इज अ रॅशनल नंबर. मग त्याचं निगेशन करायचं होतं आपल्याला, नाही का? मग त्याचं निगेशन म्हणजे √2 इज नॉट रॅशनल. बरोबर आहे, ते तर बरोबरच आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण त्या सेकंड बद्दल काय विचार आहे तुमचा? सेकंड बद्दल काय विचार आहे? √2 इज अ इरॅशनल बद्दल काय विचार आहे, नाही का? ते म्हणतात रॅशनल आहे, आपल्याला म्हणायचं की रॅशनल नाहीये. रॅशनल नाहीये म्हणजे इरॅशनलच असला पाहिजे असं गरजेचं नाही. थोडंसं विचार केला पाहिजे नीट ऍक्च्युली. ओके, बघा काय, हे पहा, थोडंसं मी इथे डायग्राम ड्रॉ करतो, वेन डायग्राम. ओके, कसं असतं माहिती का रे? आता रॅशनल आणि इरॅशनलचं थोडंसं डिस्कशन करूया, थोडंसं डिस्कशन आपण इथे करूया. बघा काय असं सांगतो. ओके, मुलांना ना आतापर्यंत हे माहितीच नसतं व्यवस्थित की रॅशनल कोण असतो आणि इरॅशनल कोण असतो. त्यांना भरपूर सारं कन्फ्युजन असतं की रॅशनल इरॅशनल, याच्यामध्ये खूप सारं कन्फ्युजन असतं. ओके, तर काय मी सांगतोय पहा, जरा नीट लक्ष द्या. जर का नंबरला मी एक नंबर सांगतो तुम्हाला, 4.333333. काय रे बाबा, हा रॅशनल आहे की इरॅशनल आहे सांगा? नॉन टर्मिनेटिंग आहे बरं तो, नाही तर मी त्याला असं लिहितो ना डायरेक्टली, 4.3 लिहितो आणि इथे डॉट करतो, असं एंडपर्यंत नॉन टर्मिनेटिंग आहे. मी विचारतोय तुम्हाला मुलांना चॅट बॉक्सवरती, तुम्ही मला सांगा आन्सर, की हा जो काही दिसतोय तुम्हाला, ओके, की हा रॅशनल आहे की हा इरॅशनल आहे? मी जस्ट सहज साधं विचारतोय क्वेश्चन. आता आपला जो मेन क्वेश्चन आहे त्याला जरा साईडला ठेवूया आपण. मेन डिस्कशन आता रॅशनल आणि इरॅशनल वरती थोडंसं शिफ्ट झालेलं आहे. बघा, कोणी हिंमत नाही करत, कोणी आणखीन आन्सर नाही सांगितलेलं. ओके,
आणि सांगतात तरी आता ते प्रायव्हेटली सांगतात, नाही का. मी म्हणतो टाका एव्हरीवन वरती, एव्हरीवन वरती टाका रे. अरहान बोलतो इरॅशनल, ओके. साक्षी बोलते रॅशनल, निकिता बोलते इरॅशनल, ओके. देन अरे बाबा, इरॅशनल इरॅशनल, रिया बोलतो इरॅशनल, मंथन बोलतो इरॅशनल, साक्षी एंडे बोलतो इरॅशनल, ओके. देन अम्मे बोलतो इरॅशनल, ओके. अवधूत बोलतो इरॅशनल अगेन, ओके. हे पहा, तुम्हाला समजतं का ते 4.3333333333 मरेपर्यंत 3 असं, नाही का. तर तो रॅशनल की इरॅशनल आहे असं विचारतो मी, ओके. देन 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 श्रेया पवार इरॅशनल, चेतन इरॅशनल. अरे भरपूर सारे इरॅशनल दिसतात मला इथे, नाही का. राज लोहार म्हणतो रॅशनल, ओके. बरं. त्यानंतर यश आरोठे काय बोलतोय? यश आरोठे बोलतो इरॅशनल. अथर्व परब बोलतोय रॅशनल. बघा ना, म्हणजे आणि आता बाकी जणांना थोडंसं शुअर नाही येत ते की रॅशनल आहे की इरॅशनल, म्हणून ते आन्सरच देत नाही आहेत, बरोबर. यश सदामते म्हणतो रॅशनल. काय माहिती का ते, आता तुम्हाला कोण सांगितलं मला माहीत नाही की ते नॉन टर्मिनेटिंग हा इरॅशनल असतो. हा इरॅशनल नंबर नाहीच आहे पहिली गोष्ट. ज्या नंबरला मी पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, नंबरला जर का पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकत असेल, दॅट नंबर इज कॉल्ड ॲज रॅशनल. दॅट नंबर इज कॉल्ड ॲज रॅशनल. नंबरला जर का पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये लिहू शकत असेल तर तो रॅशनल असतो. हे पहा, 4.3चा रिकरिंग म्हणजे काय माहिती का, 4 प्लस 0.3 असं रिकरिंग, म्हणजे 4 प्लस 1/3 म्हणजे मुलांनो हा बनतो 13/3. एक काम करा ना, 13/3 करून बघा, तुम्हाला 4.333333 असंच मिळतो की नाही चेक करा. मग सांगा बरं, ते 4.33ला 4.33333ला तुम्ही पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये म्हणजेच 13/3 म्हणजे पी बाय क्यू ना, म्हणजे वरती काहीतरी आणि खालती काहीतरी या फॉर्मॅटमध्ये लिहिलं ना तुम्ही 4.33333ला, दॅट मीन्स दॅट इज रॅशनल. याचा मिनिंग काय असतो की तो रॅशनल असतो. हे पहा, आत्ताच क्लिअर करून घ्या बरं रॅशनल काय इरॅशनल काय, कारण की इथे 95 to 96% लोकांचा जे आन्सर होतो तो इरॅशनल होता, इरॅशनल, जी की टोटली रॉंग आहे, जी की टोटली रॉंग आहे. काय दोघा तिघांनीच दिलं फक्त, यश सदामतेंनी, अथर्व परबने आणि सर्वात पहिले साक्षी धर्माधिकारींनी, बस तिघांनी आन्सर दिलेलं. बाकी ॲज जास्ती कोणी आन्सर दिलेलं नाहीये. रॅशनल बहुतेक कोणी आणखी म्हणलेलं नाहीये, पण आन्सर हा रॅशनल करेक्ट आहे. म्हणजे आज पण असा एक दिवस आहे की जिथे 96-97% लोकांचे रॉंगच आन्सर येतात, बरोबर ना. परत सांगू, पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये असं जर का नंबरला तुम्ही लिहू शकत असाल तर तो असतो रॅशनल. रॅशनल, ओके. जसं की 1 किंवा से फॉर एक्झाम्पल 0.33333 असं कुठे एंडच नाही होणार आहे, हा एंडच नाही होणार, बरोबर. हा नंबर पण मुलांना रॅशनल असतो, कारण की याला मी 1/3 लिहू शकतो. 1/3 म्हणजे 0.3333 ना, 1/3 म्हणजे पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये लिहिलं ना रे आपण त्यांना. मग पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये लिहू शकत असू तर तो रॅशनल, तर तो रॅशनल असतो असं म्हणायचं मला इथे. मग तुम्ही आता मला असं विचारणार, देन व्हॉट इज इरॅशनल, बरोबर. मग व्हॉट इज इरॅशनल देन? इरॅशनल म्हणजे काय, मी थोडंसं एक सिंपल स्टेटमेंटमध्ये लिहितोय. नॉन टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग. गाईज, नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग नंबरला आपण इरॅशनल नंबर बोलतो. म्हणजे नॉन टर्मिनेटिंग म्हणजे कुठे एंडच नाही झाला पाहिजे असा नंबर, आणि नॉन रिकरिंग म्हणजे रिपीट नाही आलं पाहिजे, परत परत नाही आलं पाहिजे तो असा नंबर. अशा नंबरला आपण इरॅशनल नंबर बोलतो. नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग. त्याचं सरळ साधं तुम्ही असंच लक्षात ठेवा ना, बेटर. रॅशनलचा विषय सोडून त्या समजलं नसेल तर, इरॅशनल म्हणजे काय, नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे कुठे एंड नाही होत, अँड ॲट द सेम टाइम तो नॉन रिकरिंग पण असला पाहिजे, म्हणजे रिपिटेशन नाही झालं पाहिजे. सेम गोष्ट परत परत रिपीट नाही झाली पाहिजे, ओके. रिपीट नाही झाली पाहिजे. एक्झाम्पल आहे √3चं किंवा √2चा एक्झाम्पल असेल. √2चा जो व्हॅल्यू आहे ना मुलांना, कुठे एंडच नाही होत. दाखवू का जरा तुम्हाला इथे मी, एक मिनिट काय, बघू द्या जस्ट मला इथे. √2 व्हॅल्यू,
बघा रे कुठे आहे, इथे एंड करून दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे बाबा. ठीक आहे, चलो कुठे मिळत नाही मला सध्या. हे बहुतेक कॅल्क्युलेटरवरती पण एंड करूनच देतील असं वाटतंय मला तरी. रूट 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 कुठे यार रूट. एक मिनिट काय. रूट 2. यस. अबे काय झाला, एक मिनिट काय म्हणणार ना. 2चा अंडर रूट असं होतं. हां बघा रे, तुम्हाला समजतं का हे 2चा अंडर रूट केलं ना 1.4142 असं 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 कुठे कुठेपर्यंत. ॲक्च्युली हे 7ला त्यांनी एंड केलं, हे 9-7ला इथे एंड केलं, पण ॲक्च्युली तो तिथे पण एंड नाही होत, तो आणखीन पुढे चालला जातो. आता हे कॅल्क्युलेटरमध्ये कसं तितकेच डिजिट दिलेत त्यांनी, त्याच्या पुढे पण आणखीन असतो. अरे तो कोणी रिपीट होत आहे का पहा बरं, इथे रिपीट कोणीच नाही होत. जसं 3-3-3-3-3 असं रिपीट होतं, असं इथे रिपिटेशन काहीच नाहीये, बिलकुल पण नाहीये. सो हा नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग आहे, याला बोलतो आपण इरॅशनल नंबर. ओके, सो इतकंच लक्षात ठेवा मुलांनो, इरॅशनल म्हणजे काय, नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग. ओके, आता मी काय करतोय जरा लक्ष द्या. आता थोडंसं मी वेन डायग्राम ड्रॉ करतो. इथे काय असतं माहिती का, एक रेक्टँगल ड्रॉ केला इथे. ओके, आणि रेक्टँगलला एक्झॅक्टली हाफ ऑफ मध्ये डिवाइड करतोय. इथे रॅशनल नंबर करतोय, इथे इरॅशनल नंबर करतोय. हे पहा, रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर दोघे मिळून हे रिअल नंबर बनवतात. काय बनवतात, रिअल नंबर बनवतात, रिअल. मग जर का त्यांनी बोललं की √2 इज अ रॅशनल नंबर, तर आपल्याला तर हे बोलायचं की √2 हा रॅशनल नंबर नाहीये. अरे रॅशनल नाहीये म्हणजे काय, रॅशनल नाहीये म्हणजे हे रॅशनलचा बॉक्स सोडून बाकी सर्व. हे पहा, रॅशनलचा बॉक्स सोडून बाकी सर्व. रॅशनल नाहीये म्हणजे हे सर्व असं नाही का, रॅशनल नाहीये म्हणजे हे सर्व. म्हणजे इरॅशनल पण होऊ शकतो तो, किंवा इरॅशनलच्या पण बाहेर जाऊन तो कॉम्प्लेक्स नंबर पण होऊ शकतो. हा जो मोठा रेक्टँगल आहे तो कॉम्प्लेक्स नंबरचा रेक्टँगल आहे, बरोबर. म्हणजे तो छोट्या रेक्टँगलच्या बाहेर जाऊन या इथे पण जाऊ शकतो, प्लेस होऊ शकतो कॉम्प्लेक्स नंबरच्या जागी, नाही का. हा त्याचा निगेशन असतो ऍक्च्युली. बट तुम्ही जर का असं बोललं ना की √2 इज अ रॅशनल, पहा आपला कोणता क्वेश्चन होता आठवतंय ना तुम्हाला, हे पहा, √2 इज अ रॅशनल, याचं निगेशन तुम्ही √2 इज अ इरॅशनल बोललं ना, तर इरॅशनल बोललं म्हणजे फक्त एवढंच कन्सिडर होतं. नाही अरे, रॅशनलचा निगेशन म्हणजे सर्व, तो रॅशनलचा रेक्टँगल सोडून सर्व, अख्खं सर्व. पण जर का तुम्ही फक्त इतकंच कन्सिडर करत असाल तर रॉंग असेल, फक्त इतकं कन्सिडर करत असाल तर टोटली रॉंग असेल. सो गाईज, म्हणून √2 इज अ रॅशनल नंबरचा निगेशन इज √2 इज नॉट रॅशनल नंबर, असं कराल तुम्ही, बरोबर. म्हणजे फक्त नॉट लावायचा. एक दुसरा असा पण एक वे होता की फक्त नॉट लावून सांगितलं असतं, तुम्ही म्हणलं हां बरोबर आहे, संपला असा विषय. पण कसं आहे माहिती का, एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये असं पण तर येऊ शकतं ना, √2 इज रॅशनल नंबरचा निगेशन, √2 इज नॉट रॅशनल, √2 इज इरॅशनल. ऑप्शन नंबर सी बोथ करेक्ट, ऑप्शन नंबर डी नन ऑफ दिस होऊ शकतं. मग तिथे कन्फ्युजन नको, म्हणून आपण आधीच गोष्ट ती क्लिअर केली. पारे आता इथे पुढे काय म्हणते, पॉलिगॉन एबीसीडी इज अ पेंटागॉन. याचं निगेशन काय रे, नॉट पेंटागॉन करा, सिंपल. पॉलिगॉन एबीसीडी इज अ नॉट पेंटागॉन, इज नॉट पेंटागॉन असं करून टाकाल. ठीक आहे. 7+3 इज ग्रेटर दॅन 5, याचं निगेशन काय रे, नॉट ग्रेटर दॅन 5. काही नाही करायचं, फक्त इथे असं ॲरो मारायचं, एक लाईन मारायची अशी. हे पहा, हे ग्रेटर दॅन आहे ना, ग्रेटर दॅनचा निगेशन इज नॉट ग्रेटर दॅन असं करायचं. ग्रेटर दॅनचा निगेशन लेसर दॅन नका करू. ग्रेटर दॅनचा निगेशन म्हणजे नॉट ग्रेटर. नॉट ग्रेटर मीन्स लेसर किंवा इक्वल पण होऊ शकतो, बरोबर ना. नॉट ग्रेटर मीन्स इक्वल पण होऊ शकतो किंवा लेसर पण होऊ शकतो, बरोबर ना. म्हणजे याचा निगेशन करायचं असेल तर तुमच्याकडे असा एक ऑप्शन आहे, 7+3 इज लेसर ऑर इक्वल टू 5. लेसर दॅन ऑर इक्वल टू 5. ग्रेटर दॅनचा उलटा म्हणजे लेसर दॅन ऑर इक्वल टू. फक्त लेसर नाही करू शकत तुम्ही तिथे. यस स्टुडंट्स, समजलं का तुम्हाला हे काय म्हणलं मी. येस, लेसर दॅन ऑर इक्वल टू केलं तरी चालतं, हे पण चालतं आणि हे नॉट ग्रेटर दॅन पण चालतं, दोन्ही चालतं आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही, दोन्ही पण चालतं. अरे ओके.
येस स्टुडंट्स, रब करतोय मी, पुढे जातो. ओके, पहा रे, आता आपल्याला करायचं क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 करतोय आपण. लक्ष द्या काय म्हणताय क्वेश्चन नंबर 4 मध्ये. ते म्हणताय पी अँड क्यू चा ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे म्हणे. म्हणजे पी हा ट्रू आहे, इवन क्यू इज ट्रू अगेन. ओके, आर इज फॉल्स स्टुडंट, इवन एस इज फॉल्स, असं ते क्लेम करतात. पहा ना, आर अँड एस आर फॉल्स म्हणे. बरोबर. मग हे जे स्टेटमेंट्स दिले आहेत ना रे त्यांनी, 1, 2, 3, 4, 5, हे जे काही स्टेटमेंट्स दिलेत ना, ते विचारतात की यांची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल म्हणे. त्या सर्व स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल असं आपल्याला ते विचारतात. मी काय करतोय पहा, हा पहिला घेतोय. अरे हे पी काय आहे, पी आहे ट्रू, त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर ऑर लिहिलं, हे जे ऑर आहे ते ऑर लिहिलं. त्याच्यानंतर हा जो क्यू आहे ना, क्यू काय रे, क्यू पण ट्रू आहे, पण ब्रॅकेट आहे, क्यू पण ट्रू आहे, अँड लिहिलं. मग त्याच्यानंतर हा आर लिहिणार ना तुम्ही. आर काय आहे, आर तर फॉल्स आहे. हे बघा ना तुम्ही, आर तर फॉल्स आहे. आणि अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल तरी शेवटी आन्सर फॉल्स असणार. मग हा इथला जो ऑर आहे तो ऑर ॲज इट इज. मग इथला जो ट्रू आहे तो ट्रू पण ॲज इट इज यार. मग ट्रू ऑर फॉल्स जो आहे त्याला शेवटी तुम्ही ट्रूच लिहिता. का? कारण की एक जरी ट्रू असेल तर आन्सर शुड बी ट्रू. एक जरी ट्रू असेल तरी आन्सर ट्रूच असतो ऑरच्या केसमध्ये. बरं, ऑरच्या केसमध्ये, बरोबर ना. मग मी तुम्हाला विचारू का रे, हा जो सेकंड आहे, सेकंड याचं ट्रूथ व्हॅल्यू कोणी मला सांगू शकतं का? येस स्टुडंट्स, कोणी मला सांगेल का सेकंडचं ट्रूथ व्हॅल्यू? येस स्टुडंट्स, सेकंड वाल्याचा ट्रूथ व्हॅल्यू कोणी मला सांगणार का? ओके, ट्राय करा, आरामात करा, रॉंग नाही आलं पाहिजे फक्त, नाही का. जरा रब करतोय हे याचा ना ट्रूथ व्हॅल्यू. हे बा, पीच्या जागी मी लिहिणार आहे ट्रू. ट्रू इम्प्लाइज, अरे क्यू पण ट्रूच आहे, परत मी म्हणलं ब्रॅकेट करतो. त्याच्यानंतर ऑर आहे पहा, आर काय आहे, फॉल्स आहे, फॉल्स, फॉल्स इम्प्लाइज. अरे एस पण काय आहे, फॉल्स आहे परत. मग मी म्हणतो ट्रू इम्प्लाइज ट्रू जो आहे ना, ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू इम्प्लाइज ट्रू तर ट्रूच असतो. तुम्हालाही माहिती कधी फॉल्स असतो रे तो, कधी असतो फॉल्स. ट्रू इम्प्लाइज फॉल्स असेल तर फॉल्स असतो, अदरवाइज ट्रूच असणार आहे तो. हे पहा इथे फॉल्स इम्प्लाइज फॉल्स दिसतं का, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स. अरे फॉल्स इम्प्लाइज फॉल्स पण ट्रूच असतो. अरे मग ऑरचा केस असेल तर एक जरी ट्रू असेल तरी आन्सर ट्रूच असतो. मग शेवटी ट्रूच लिहा ना आन्सर. आन्सर शेवटी ट्रूच लिहा रे मुलांना, बरोबर ना. चलो रब करू मग मी हे रब करतोय. बरं, आता बघा बरं, हे जमतं का पहा, हावाला जमतो का पहा. पहा, पहिले आहे क्यू, आणि क्यू तुम्हाला माहिती फॉल्स, सॉरी क्यू तुम्हाला माहिती ट्रू आहे. कारण की पहा इथे मेन्शन केलेलं आहे पी क्यू आर ट्रू म्हणा, बस क्यू तर ट्रू आहे. अँड लिहितो. आर पहा कसा आहे, आर ते म्हणता ना आर अँड एस आर फॉल्स. मग आरला तुम्हाला फॉल्स लिहायला लागणार आहे, आरला तुम्हाला फॉल्स लिहायला लागणार आहे. लिहिला मी इथे फॉल्स, ऑर लिहितोय मी इथे. त्याच्यानंतर इथे निगेशन पी दिसतोय मला, समजतं का निगेशन पी म्हणजे काय. निगेशन पी तर ट्रू आहे ना, अँड आहे पहा पुढे, निगेशन पीच्या नंतर अँड आहे, त्याच्यानंतर एस आहे रे, एस तर फॉल्स आहे परत. मग मी काय म्हणतोय, एक जरी फॉल्स असेल तरी फॉल्स लिहिताय. ऑर हे पहा, एक जरी फॉल्स असेल तरी आन्सर फॉल्सच लिहिताय. आणि फॉल्स और फॉल्स माहिती आहे आपल्याला, फॉल्सच असतो शेवटी. सो स्टुडंट्स, आन्सर हा फॉल्स आहे आपला इथं, बरोबर ना. आन्सर फॉल्स आहे, सिंपल. क्लिअर आहे तुम्हाला हे? बघा टोटल आणखीन किती उरले, 5 उरले. त्यातले आणखीन मी 2 करून 3 करून दाखवेन. चला ओके, बघा हे रब करतोय मी. चलो हा लास्ट वाला करतोय, थोडासा मोठा आहे ना म्हणून हा वाला करतोय. ओके, पहा ब्रॅकेट वगैरे व्यवस्थित फॉलो करायचे बरं. निगेशन मोठा ब्रॅकेट आहे पहा इथे. त्याच्यानंतर निगेशन पी आहे पहा, अरे पी असतो ट्रू, आणि मग त्याचं निगेशन म्हणजे फॉल्स असला पाहिजे, डायरेक्टली फॉल्सच लिहितोय मी. अँड हे पहा आर काय असतो सांगा बरं, आर फॉल्स असतो ना, मग लिहिला इथे फॉल्स, मग ब्रॅकेट केला. मग त्याच्यानंतर ऑर लिहिला, हा इथला ऑर ॲज इट इज, ब्रॅकेट. एस काय रे, एस तर फॉल्स आहे ना, सो फॉल्स इम्प्लाइज. हे बाबा क्यूचा निगेशन, क्यू तर फॉल्स आहे, मग फॉल्सचा निगेशन हा तर ट्रू असला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, तो जो मोठा ब्रॅकेट होता स्क्वेअर ब्रॅकेट त्याला क्लोज केलं. आता याच्यानंतर हे डबल इम्प्लिकेशन दिसतंय मला, डबल इम्प्लिकेशन मारला, डबल इम्प्लिकेशन आपण इथे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी स्टुडंट्स, पीचा व्हॅल्यू काय सांगा बरं, ट्रू आहे. त्याच्यानंतर अँड आहे, त्याच्यानंतर अँड आहे, आणि त्याच्यानंतर आर आहे. व्हॉट इज आर व्हॅल्यू, आर व्हॅल्यू तो फॉल्स आहे. मी म्हणलं ठीक आहे, चलो बघूया आपण. निगेशन ऑफ हे पहा, एफ अँड एफच असतो. ऑर हे सांगा बरं काय, फॉल्स इम्प्लाइज ट्रू, हा ट्रू असतो. मेन काय रे, तुम्हाला तो टेबल माहिती पाहिजे बरं. जर का तुम्हाला फॉल्स इम्प्लाइज ट्रू हा ट्रू असतो, याच्यामध्ये जर का डाऊट असेल तर मी काही नाही करू शकत, कारण की तो तर टेबलचा पार्ट आहे ना. टेबल जर का माहिती असेल तर तुम्हाला ते समजणार आहे ना.
सो म्हणून म्हणतोय मुलांना टेबल महत्वाचं आहे पहिले. तुम्हाला इम्प्लिकेशनमध्ये माहिती असलं पाहिजे की ट्रू इम्प्लाइज फॉल्स हाच फक्त फॉल्स असतो. मग बाकी काही पण इम्प्लिकेशन करा तुम्ही ट्रूच असतो. म्हणून हा ट्रू इम्प्लाइज हा फॉल्स इम्प्लाइज ट्रू जो आहे ना तो ट्रू आहे. अरे इथे तो कसा आहे ट्रू आहे. ओके चलो डबल इम्प्लिकेशन केलं मी इथे. याच्यानंतर पहा हे जे दिसतं का हे तुम्हाला हे दिसतं ना इथे तो आहे फॉल्स. समजला का तो फॉल्स आहे कारण की इथे अँडचा केस आहे. एक फॉल्स जरी असेल तरी आन्सर फॉल्सच लिहिणार आहेत तुम्ही बरोबर ना. आता मग तुम्ही सांगा बरं निगेशन ऑफ मुलांना हे सांगा बरं हे काय असतं रे ते. एक जरी ट्रू असेल तरी ट्रूच असणार आहे. परत डबल इम्प्लिकेशन परत फॉल्स आहेच आहे. ट्रूचा निगेशन हा फॉल्सच असतो. परत डबल इम्प्लिकेशन परत फॉल्स. आणि तुम्हाला माहिती डबल इम्प्लिकेशनमध्ये सेम असेल तर आन्सर काय लिहितात तुम्ही ट्रू लिहितात. अरे सेम असेल तर ट्रूच लिहिणार ना की फॉल्स लिहिणार. सेम असेल तर ट्रूच लिहिणार ना बरोबर. यार मी आता तुम्हाला थोडंसं विचारतोय की थोडंसं मला खरंच हँडरेस करून सांगा बरं व्यवस्थित की किती लोकांना हे समजलेलं आहे आजचं लेक्चर. आत्तापर्यंतचं लेक्चर किती लोकांना समजलेलं आहे. येस स्टुडंट्स प्लीज सांगाल बरं मला. थोडंसं हँडरेस करून सांगा मुलांना. येस व्हेरी गुड. 89 90 गुड. 100 होतं का क्रॉस. ठीक आहे. येस व्हेरी गुड. 110 ऑलमोस्ट. व्हेरी गुड गाईज. चलो पहा रे आता 1-2 मिनिटं मला काय सांगायचं आहे पहा की हा जो स्पीड चालू आहे ना सध्या एकदम प्रॉपर आहे. याच्यामध्ये कसं आहे माहिती का टोटल 4 एक्सरसाइज आहेत. आपलं काय टार्गेट आहे माहिती का मी तुम्हाला इव्हन पॅरेंट्स मीटिंगमध्ये पण सांगितलेलं आहे की 2 वीकमध्ये येणार आहे. 2 वीकमध्ये आपल्याला एक टॉपिक संपवायचा असतो. 2 वीकमध्ये एक टॉपिक संपवायचा बरोबर. सो आपलं टार्गेट आहे की आणखीन पुढचा जो वीक असेल ना त्या पुढच्या वीकमध्ये हा आपण टॉपिक संपवून देऊ आरामात. आणि नाही संपलं तर थोडंसं एक्स्ट्रा लेक्चर कंडक्ट करू. तरी नाही संपला तर थोडंसं 3rd वीकमध्ये एक्सटेंड करू आणि त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो छोटा घेऊया मग कोणता तरी जो लवकर संपेल एका वीकमध्ये. असं प्लॅनिंग करूया आपण. पण काही जरी झालं तरी मंथ एंडला 2 टॉपिक 100% संपवायचे आपण काही जरी केलं तर. ओके येस प्राजक्ती म्हणते माईकचा ॲक्सेस द्या. हे पहा माईकचा ॲक्सेस देतो तुला मी आत्ता. बोल ग काय म्हणते काय डाऊट आहे. येस सर तिथे नेगेशन ऑफ क्यू आपला फॉल्स आहे ना आता आपण सॉल्व्ह केलं त्या एक्झाम्पल येस मध्ये. प्राजक्ता काही डाऊट आहे. सर आपण आता जे एक्झाम्पल चला सॉल्व्ह आता हा केलं करू का मग तिथे मी हा वाला करू. पहा हे जे निगेशन पी आहे ना निगेशन पी तर ट्रू होता यार. निगेशन पी म्हणजे फॉल्स लिहिला फॉल्स. अँड अबे हे क्यू काय होता क्यू तर ट्रू होता मग लिहितो मी इथे ट्रू बरोबर. ब्रॅकेट केला अँड केला. हे पहा हे आरचा निगेशन दिसतं का आरचा निगेशन. आर हा फॉल्स आहे मग फॉल्सचा निगेशन हा ट्रू असला पाहिजे. लिहिला ट्रू मग मोठा ब्रॅकेट केला मग त्याच्यानंतर ऑर आहे. पहा नाही इथे ऑर आहे की नाही. ओके मग त्याच्यानंतर पहा मुलांना हे काय रे हे क्यू आहे ना क्यू म्हणजे ट्रू आहे. अरे ट्रू इम्प्लाइज. पी म्हणजे काय अरे पी म्हणजे पण ट्रू आहे. अरे पी म्हणजे पण ट्रू आहे. मी म्हटलं इम्प्लिकेशन परत. निगेशन एस काय सांगा बरं मुलांना. एस हा फॉल्स आहे मग फॉल्सचा जो निगेशन आहे तो असतो ट्रू. ऑर लिहितो. हा जो आर आहे आर तर फॉल्स आहे. अरे आर तर फॉल्स आहे मुलांना समजतं का. ठीक आहे हे जे आहे हे हा तर फॉल्स अँड ट्रू. मी म्हटलं ठीक आहे ऑर. हे पहा ट्रू इम्प्लाइज ट्रूच असतो. इम्प्लाइज ट्रू ऑर फॉल्स हा ट्रू असतो. परत एक जरी ट्रू असेल तरी आन्सर शेवटी ट्रूच असला पाहिजे बरोबर. आता इथे हा बनणार आहे फॉल्स. ऑर ट्रू इम्प्लाइज ट्रू हा पण ट्रूच असतो परत. सो आन्सर शुड बी ट्रू गाईज. ते आन्सर काय बनतोय ट्रू बनतो. एक जरी ट्रू असेल तरी शेवटी ट्रूच असतो ना आन्सर बरोबर की ना. ओके अच्छा मी काही रॉंग केलं होतं का लास्ट सम असं काही आहे का. हो सर. मे बी काही मिस्टेक झालेला का. निगेशन ट्रू क्यू घेतला होता का. ओके येस अंजली भोसले म्हणते निगेशन क्यू ट्रू घेतला होता का मी. ओके मे बी काहीतरी एक मिस्टेक केली होती बहुतेक मी लास्टच्या सममध्ये असं म्हणतायत तुम्ही. तर येस प्लीज तितका थोडंसं कन्सिडर कराल का. निगेशन क्यूला बहुतेक मी तिथे ट्रू घेतला होता बट त्याला फॉल्स घेतला पाहिजे होता बहुतेक नाही का. बट आन्सर सेम आलं का. बस आन्सर सेम येतं म्हणे पण. ओके ठीक आहे तितकं एक कन्सिडर कराल का मुलांना प्लीज. ओके ठीक आहे. सो डन करा. मग मला वाटतं तुम्ही हा एक सम तुम्ही करू शकता का होमवर्कला घेऊ शकता. एकच तर छोटासा सम बघा जमतो का तुम्हाला. आणि मागे आन्सर चेक करायचं क्रॉस चेक करायचं. लास्ट पेजवरती आन्सर असतात त्याचे. बस इतकं क्रॉस चेक करा.
करेक्ट केलं आहे का इतकं फक्त चेक करा तुम्ही. येस. ओके, आयुष काय म्हणतोय? अच्छा, कोणते लेसन इम्पॉर्टंट आहेत फ्रॉम 11th फॉर 12th पर्स्पेक्टिव्ह. ओके, हे बघ रे, 11th मध्ये जे काही इम्पॉर्टंट लेसन आहेत ना, तर ऑलरेडी मी ते रेकॉर्ड करून तुम्हाला त्याचं रिव्हिजन करून घेतलंच आहे शेवटी, बरोबर ना रे? पण मी काय म्हणतोय आता की आता ठीक आहे, 11thला तुम्ही पूर्णपणे बाजूला ठेवा, साईडलाईन करा आणि फक्त ना रे आता 12th वरती फोकस ठेवा. फक्त 12वी वरती फोकस ठेवा बरं मुलांना. ओके, आता 11thला आपण थोडंसं साईडलाईन करू. जेव्हा केव्हा 11thचे काही कॉन्सेप्ट तुम्हाला लागतील ना, तर त्यावेळेस गोष्टी मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. 11thचा जो कोणता कॉन्सेप्ट लागला मी तुम्हाला एक्सप्लेन करेन, बिलकुल पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. ओके, येस. सो गाईज, हा क्लोज करतोय मी. याचा आन्सर कोणाला आलाय का? याचा आन्सर देऊन मला असं वाटतं आपण हा मीटिंग एंड करूया. मुलांना याचा आन्सर कोणाला आलेला आहे का? येस प्लीज. फॉल्स येतो का? याचा आन्सर फॉल्स येतो असं म्हणतात. फॉल्स येतो का याचा आन्सर? शुअर आहेत सर्वजण? फॉल्स फॉल्स फॉल्स. ओके, गुड गुड गुड. ठीक आहे, बरेच सारे जण म्हणतात याचा आन्सर फॉल्स येतो मला. ओके, ठीक आहे, चलो. ओके, सो गाइज आन्सर याचा फॉल्स आहे म्हणे. तो जो आहे ना आपला 4th 5th वन, त्याचा आन्सर फॉल्स आहे. ओके, तर ठीक आहे, मी आता हे थोडंसं क्लोज करतोय. गाइज आजचा सेशन मी इथे क्लोज करतो यार. ओके, यूट्यूब लाईव्ह जस्ट मी आता इथे स्टॉप करतो. ओके, 1 मिनिट फक्त. इव्हन हा वाला रेकॉर्डिंग स्टॉप